तर येथून कडवच एवढंच बस झालं. येते काय? कारण काय दोन वचन राहिले ना, दोन काढीवर म्हणा. देखील करतं मला असं वाटतं नारद मामा एक आहे की पाणी द्या पाणी कृषित मी पाणी द्या पाणी अशा कशाचं पण नको गिरीचं नको नदी. नाही. नको प्यायचं. आमचं वेगळं गाणं काय? आमच्या काळात ते गाणं आमच्या घरी आलं असं नको नदीचे आणेल जरी कोणी कृषीत पाणी द्या पाणी आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक आत्मेची ही तहान ही लागली मग शिवाय आपण वचन वाचलं योगश वर्तमानाचा 14वा आणि दुसरं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरामध्ये आम्ही असावं अशी त्याची इच्छा योजना आहे आणि म्हणून तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो जागा करावा जात आहे आणि म्हणून जो कोणी त्याच्याकडे येईल त्याला कधीही भूक तहान लागणार नाही. पुढचा जो काही शब्द आहे पुढचं जे वाक्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं 6वं वाक्य आहे आणि सरिता पटेल त्याविषयी आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर बहुत बहुत धन्यवाद कि हमें परमेश्वर ने वचन बताने के लिए अवसर दिया, इसके लिए परमेश्वर को बहुत बहुत धन्यवाद। सुंदर वचन है 7वां वचन। जब यीशु ने वह सिरका लिया तो कहा पूरा हुआ और सिर झुकाकर प्राण त्याग दिए। हम धन्यवाद करते हैं परमेश्वर कि परमेश्वर हमारे लिए तूने अपने प्राणों को त्याग दिया, हमारे पापों के खातिर, हमारे अपराधों के खातिर, हमारे गुनाहों के खातिर। हम धन्यवाद करते हैं प्रभु कि हमारे सब कुछ का बोझ तूने अपने ऊपर ले लिया। हम धन्यवाद करते हैं। सारी विनती प्रार्थना तेरे हाथों में देते हैं प्रभु, तू दया से पूरा करे। आमीन। ये सुंदर वचन परमेश्वर ने हमें ये बताया कि जब यीशु ने वो सिरका लिया तो कहा पूरा हुआ। परमेश्वर ने कहा जो हमारा उद्धार है, हमारा मुक्ति है, वो हमारा हो चुका है। परमेश्वर ने पहले ही कह दिया है कि तुम्हारा उद्धार हो चुका है। मनुष्य इतने पापों में फंसा, इतने गुनाहों में फंसा, इसके लिए परमेश्वर ने अपने प्राणों को त्याग दिया। तो परमेश्वर और मनुष्य का जो संबंध था वो बहुत दूर था, इसलिए परमेश्वर को ये करना पड़ा। ये परमेश्वर अपनी इच्छा के अनुसार ये योजना पूरा किए। ये पहले से योजना बनाई गई थी, परमेश्वर ने ऐसा ऐसा करना है। पिता ने अपने पुत्र यीशु मसीह को ऐसा अधिकार दिया था करने के लिए, तो परमेश्वर अपनी इच्छा के अनुसार किया। लोगों ने उनके साथ कुछ नहीं किया, ये हम लोगों के सामने दिखाया गया। बट परमेश्वर की इच्छा थी कि ऐसा हम बलिदान करेंगे तो हमारे पाप, हमारे गुनाह, हमारे अपराध क्षमा हो जाएंगे उनके पवित्र लहू के द्वारा। तो इस सुंदर वचन के द्वारा हम सीखते हैं, इस वचन के द्वारा हम सीखते हैं परमेश्वर ने हमारे पापों, अपराध, गुनाहों के द्वारा सब कुछ हमें एक नया जीवन दिया। आज गुड फ्राइडे मनाते हैं तो परमेश्वर आज हमारी लिए सूली पे चढ़ा ताकि हम एक नए जीवन की शुरुआत करें। आज के दिन, आज से कंटिन्यू जब तक हम पृथ्वी पर रहे, हम एक नया जीवन जिए। हम अपने सारे अपराधों, गुनाहों को छोड़कर परमेश्वर की संगति में, परमेश्वर के भवन में, परमेश्वर के साथ अपना जीवन बिताए। परमेश्वर ने हमसे ये वादा किया है
सब कुछ पूरा हो गया, बस परमेश्वर की स्तुति महिमा आराधना करना है। परमेश्वर ने हमारे रोगों को अपने ऊपर ले लिया, हमारे अपराधों को अपने ऊपर लिया, हमारे सारी प्रॉब्लम को अपने ऊपर लिया। हमारे ऊपर कुछ भी नहीं है, परमेश्वर अपने ऊपर लिया है। फिर क्यों हम परेशान होते हैं, फिर क्यों हम अपने प्रॉब्लम को बड़ी समस्या बनाते हैं। तो परमेश्वर ने हमें इस वचन के द्वारा सिखाया है कि सब कुछ अपने ऊपर लिया है, फिर हम अपनी टेंशन में क्यों रहते हैं, चिंताओं में क्यों रहते हैं, सब कुछ उसी के ऊपर है। तो परमेश्वर का वचन यही कहता है कि जैसे कि कोई कर्जा लिया है, बहुत बड़ा कर्जा लिया है, किसी ने आपके कर्जे को चुका दिया। मान लीजिए किसी ने आपको कर्जे को दे दिया है, बैंक से लोन लिया आपने, तो किसी ने आपका दे दिया, तो बैंक वालों ने कहा कि सब कुछ माफ हो गया, अब कुछ बाकी नहीं है। लाइक दैट, वैसे ही यीशु ने कहा सब कुछ माफ हो गया, सब कुछ पूरा हो गया। वैसे ही परमेश्वर ने हमसे बातें किया कि सब कुछ पूरा हो गया है। तो परमेश्वर का सुंदर वचन हमसे यही कहता है कि आज से हम अपना नया जीवन शुरुआत करें, सारे अपराध गुनाहों को छोड़कर, सारे अधर्मों को छोड़कर, सारे बुराइयों को छोड़कर, जो हमारे अंदर कमियां हैं उन सब को छोड़कर प्रभु के उस क्रूस के रास्ते को याद करते हुए, क्रूस के उस पल को याद करते हुए हम अपने जीवन में आगे बढ़े। ईश्वर को बहुत बहुत धन्यवाद इस सुंदर वचन के लिए। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। सुंदरशा वचन आपल्या परत आल्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर कोणकोणत्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत। तर प्रथम नियमशास्त्राप्रमाणे जे कर्मकांड होते ते सर्व कर्मकांड त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहे। पापाच्या क्षमेसाठी जो बळी द्यावा लागायचा तो एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे आणि इथून पुढं आमच्या पापांच्या क्षमेसाठी कसल्याही प्रकारच्या पशु पक्षीचा बळी द्यायचा नाही। तर प्रभूला जे काम दिलं होतं ते काम हे होतं की मानवांना त्यांच्या पापाची क्षमा मिळावी आणि ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्याने पूर्ण केलं। आणि दुसरी गोष्ट, जी सैतानाची जी सर्व शक्ती होती ती सर्व शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कवटी म्हटलेल्या डोंगरावर त्याने त्या सैतानाचं डोकं टेचलं आणि सैतानाच्या बंधनातून जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्याने मुक्त केलेलं आहे आणि ह्या गोष्टी त्याने पूर्ण केलेल्या आहेत। प्रभूला धन्यवाद असो। पाणी पिणे कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते हो, जीवन चालत होते। कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते हो, जीवन चालत होते। पायापाशी
पायापाशी जे बसले चालित देवामुळे हात लावले त्याने धरले अवघे उचारले आजपर्यंत या प्रभुवरी आजपर्यंत या प्रभुवरी हसले चढले रवले हो काकावरती मरण घेऊनी जीवन साधत हो जीवन साधत कालवरीचा वाटेवरती हसले घडले नवले हो काल्यावरती मरण घेऊनी जीवन साधत हो जीवन साधत हो पाय धरले या भूमीला झाली सुवर माझे पाय धरले या भूमीला झाले सुवर माझे हात धरले या मृताला झाले सजीवने हात धरले या मृताला झाले सजीवने आजपर्यंत या प्रभुवरी आजपर्यंत या प्रभुवरी अजपत काही नवले हो काल्यावरती मरण घेऊनी जीवन साधत होते हो जीवन साधत होते हो जीवन साधत होते अशा रीतीने आपण त्या वधस्तंभाच्या छायामध्ये आपण वावरत आलेलो आहोत आणि शेवटच्या शब्दाकडे आपण येत आहोत आणि शेवटचा शब्द आहे शुभत्वानेचा 23वा अध्याय मी सर्व माझ्यावर पडतो अध्याय शुभत्वानेचा 23वा अध्याय 44 पासून 49 पर्यंत. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडता मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. असे बोलून त्याने प्राण सोडले. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोक समुदाय झालेल्या घटना पाहून नूर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या स्त्रिया त्याच्या मागे गालीलाहून आल्या होत्या ते हे पहा दूर उभ्या राहिल्या होत्या. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना
त्याला जे काम सोपवलेलं होतं ते काम त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि आमचा मनुष्याचा सेवक हा आहे ज्यावेळेस देवाने आम्हा मानवाला निर्माण केलं त्याने आम्हाला आज्ञा दिली आणि ते आमच्या पूर्वजांनी त्याची आज्ञा मोडली नाही. म्हणून परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की ज्या दिवशी तू या झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळशील. आणि मानवी संस्काराप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला मानव ह्या नात्याने मरण हे अटळ होतं. पण लक्षात ठेवा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, देव होता आणि तो असणार आहे. त्याला मरण नाही. पण जगात जी प्रत्येक जन्माला येणारी व्यक्ती त्या व्यक्तीचा शेवट कसा असतो शास्त्र आहे. उपदेशक याचा 12वा उपदेशाचं पुस्तक याचा 12वा आहे. धन्यवाद. मानवाचा शेवट हा कसा असतो तर उपदेशाचा 12वा आहे. चौथ्या वर्षापासून पुढं किंवा पहिल्या वर्षापासून वाचलं तरी चालेल. 1 ते 13 स्पष्ट आपण वाचलं. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या उत्पन्नकर्त्याला समोर पहा. अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहे की त्यात मला काही सुख नाही असे तो म्हणते. त्या समयी सूर्य प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होते आणि पावसानंतर अभ्रके पुन्हा येते. त्या काळी घराचे रखवालदार कापते, बळकट पुरुष वागते, दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल, खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होते, जात्यांचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटते, पक्षाच्या शब्दाने देखील त्यांचा निद्रेचा भंग होईल, सर्व गायन स्वर मंदावते, ते चढवायला भीती, रस्ता धोक्यांनी भरलेला आहे असे त्यास वाटते, बदाम फुले टोळ सुद्धा जड वाटे, वासना नव्हे, कारण मनुष्य आपल्या अनंतकाली निजधामात जाणार आहे आणि ऊर बडून घेणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर फुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घोडा फुटेल, आडावरचा रहाट फोडेल, तेव्हा माती पूर्व मातेस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो उपदेश होतो सर्व काही व्यर्थ. उपदेश ज्ञान असून तो लोकांना ज्ञान शिकत गेला.
त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोध वचने, सरळ लिहिलेले सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकांनी प्रयत्न केला. ज्ञानाची वचने पाळण्यासारख्याच सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खेळाप्रमाणे असतात. एकाच मेंढपाळापासून ते प्राप्त झाले आहे. हे करीत माझ्या पुत्र असा बोध घे की ग्रंथ रचलेला काही अंत नाही, म्हणून नाही बहु ग्रंथ पठण देहास नियुक्ती. आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे. सर्वांचे सार हे देवाचे भय धर व त्याचे आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय नाही एवढेच आहे. सगळ्या पर्यावरण मुक्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडा झडते केली. या ठिकाणी 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने दिलेला आत्मा त्यास परत जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताला हे वाटलं असं मी कबरेत जाण्यापेक्षा माझा आत्मा हा देवाकडे जावा. आणि पुष्कळचे वयस्कर जे माणसं असतात ते देवाकडे ते सतत प्रार्थना करत असतात की देवा तुम्हाला लवकर घेऊन जा. त्यांची इच्छा असते की देवाने दिलेला जो काही आत्मा आहे तो त्याच्याकडे असावा. आणि म्हणून शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताला तेच वाटलं की माझा जो काही आत्मा आहे शरीर कबरेत राहिलं तरी चालतं, माझा आत्मा त्याच्या सानिध्यात असावा. जे काम प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं होतं, ज्या उद्देशाने जे हेतूने प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेले होते ते सर्व त्यांनी ते पूर्ण केले. आणि शेवटी समाधान घेतो आरोळी मारला, हे बाबा माझा तुझ्या स्वागत. आणि म्हणून देवाची म्हणजे जनो देवाने आम्हाला जी सेवा दिलेली आहे, जे काम त्याने आम्हाला दिलेलं आहे ते आनंदाने उल्हासाने सारस एकमेकांच्या कारणे लागेल अशा रीतीने ते आपण काम पूर्ण करून जर आम्ही आमचा आत्मा त्याच्या स्वाधीन केला निश्चितपणे आम्हाला सार्वकालिक जीवन यावे. हे बाप या सर्व त्याच्या वचनाच्या सर्वांचं सहाय्य करू प्रभूला धन्यवाद असो. शेवटी गीत प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आम्ही शेवट पोहोचत आहोत, समाप्तीकडे जात आहोत. आम्ही आता ह्या क्षणी प्रियाने प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर स्तंभावर टांगलेले आहे आणि त्याचे शोधके त्याचे सर्व शिष्य त्याच्या जवळ नाही आणि त्याचे शरीर वधस्तंभावरून काढणारे आणि पिलाताकडे मागणी करणारे सुद्धा त्या ठिकाणी कोणी नाही. तर आता ह्या ठिकाणी एक गुपित शिष्य आहे तो प्रभूचा. तो येऊन पिलाताला येशूचं शरीर मागत आहे. या भजनातून आपण ऐकूया आणि म्हणण्याचा प्रयत्न करूया. शेवटचं भजन आहे, सगळ्यांनी म्हणूया आणि प्रभूचा आशीर्वाद करूया. विनंती करिये शप पिलाताला, विनंती करिये शप पिलाताला, येशूचे शरीर दाबो मला, येशूचे शरीर दाबो मला, येशूचे शरीर दाबो मला, येशूचे शरीर
राजा पिला थाने कबूल के राजा पिला थाने राजा पिला थाने कबूल के राजा पिला थाने कबूल के राजा पिला थाने कबूल के राजा पिला
येशूचे शरीर न्यावो मला गंधर्व अंगारू नाचले त्याला गंधर्व अंगारू नाचले त्याला येशूचे शरीर न्यावो मला 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 येशूची शरीर भक्तीला लाला येशूची शरीर भक्तीला लाला येशूचे शरीर न्यावो मला येशूचे शरीर न्यावो येशूचे शरीर न्यावो मला येशूचे शरीर न्यावो मला Praise the Lord. Hallelujah. अशा प्रकारे